नमस्कार, मी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी। स्वागत आहे तुमचं सर्वसामान्य माणसांच्या असामान्य कर्तृत्वाची यशोगाथा मांडणाऱ्या या प्रेरणादायी कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे reseal.in प्रस्तुत यशोस्तुते। मंडळी, आपल्या सगळ्यांनाही म्हण माहिती आहे, प्रयत्नांती परमेश्वर असतो। म्हणजे प्रामाणिक प्रयत्न करत राहिलो तर यश मिळाल्याशिवाय राहणार नाही। अशीच एक व्यक्ती आज आपल्या सोबत आली आहे, जी प्रयत्नशील आहे आणि 3 वर्षांमध्येच फक्त 11 रेस्टॉरंटच्या शाखा त्यांनी उघडलेल्या आहेत। मी बोलत आहे शौर्यवाडा याचे सर्वासर्वे म्हणजेच विकास देवीदास हांडे यांच्याबद्दल। त्यांच्याशी गप्पा मारूयात, पण पाहूयात त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही छोटीशी चित्रफीत। पुणे शहरालगत असलेल्या हांडेवाडी या छोट्याशा गावात विकासजी हांडे यांचा जन्म झाला। वडिलांचे तिरंगा नावाचे रेस्टॉरंट होते, त्यामुळे लहानपणापासूनच विकासजींचा शाळा शिकण्याकडे जास्त कल नव्हताच। दिवसभर रेस्टॉरंटमध्ये बसून विकासजी व्यवसायातील सर्व बारकावे समजून घेऊ लागले। पुढे काही काळ राजकारणात घातल्यावर पुण्यात एक नवीन रेस्टॉरंट उभारण्याचा निर्धार करून त्यांनी राजकारणाला कायमचा रामराम ठोकला। गावरान पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद लोकांना मिळावा या हेतूने त्यांनी शौर्यवाडा या रेस्टॉरंटची पायाभरणीची सुरुवात केली। पुढे गावरान जेवणासोबत त्यांनी आपल्या रेस्टॉरंटमध्ये अरेबिक डिशेस सुरू केल्या। आज लोकांच्या उत्तम प्रतिसादात शौर्यवाडा रेस्टॉरंटच्या 11 शाखा यशस्वीरित्या कार्यरत आहेत। या त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी त्यांना reseal.in चा सलाम। नमस्कार। नमस्कार, स्वागत आहे तुमचं विकास। नमस्ते। कसे आहात? मी मस्त, तुम्ही कसे आहात? मी मस्त आहे आणि मी खूप जास्त आनंदी आहे, कारण की मी शौर्यवाडा या रेस्टॉरंटला भेट दिलेली आहे, मी जेवलेली आहे आणि मी भरपूर आनंद आणि आस्वाद घेतला आहे जेवणाचा। तर मला पडलेलेही काही प्रश्न आहेत, त्यातला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे ही संकल्पना सुचली कशी काय? शालेय शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर मी समाजकारण आणि राजकारण करत होतो आणि राजकारण करत असताना माझ्या मित्रांसमवेत माझं नेहमी जेवणासाठी हॉटेलमध्ये जायचो आणि त्या जेवणाच्या जात असताना की म्हणजे महाराष्ट्रीयन जेवण, चुलीवरचं जेवण जे काय आहे ते मला मेसमध्ये नाही तर एखाद्या ढाब्यामध्ये अशा ठिकाणी मला मिळायचं आणि मला ती खंत वाटत होती की असं जेवण, एवढं चांगलं जेवण जे लोकांना म्हणजे फॅमिली सोबत जाता येत नव्हतं। म्हणजे माझ्या मुलांना, माझ्या बायकोला, माझ्या आईला घेऊन मला त्या रेस्टॉरंटमध्ये जाता येत नव्हतं। तर म्हणून माझ्या डोक्यामध्ये अशी संकल्पना आली की आपण असं एखादं रेस्टॉरंट उघडू आणि हे महाराष्ट्रीयन जेवण तर आपण देणारच आहोत सर्वांना, तर त्याच्यासोबत महाराष्ट्रीयन संस्कृतीला साजेसा असं वाडा बांधू, जेणेकरून आपल्या गावाकडच्या येतील नाही तर सोसायटीतली लोक येतील, त्यांना असं वाटलं पाहिजे की आपण कुठेतरी एका गावात आलोय, वाड्यात आलोय आणि चांगलं जेवण जेवतोय। म्हणजे चुलीवरचं जेवण तर मिळतच होतं, पण एका चांगल्या वाड्यामध्ये द्यायचा मी प्रयत्न केला। इथून मला संकल्पना सुचली। अरे वा। आणि फक्त आपल्या महाराष्ट्रातले नाही तर बाहेरून येणाऱ्या मंडळींना सुद्धा आपली संस्कृती कळावी, ती अर्थात खाद्य पदार्थांमधनं कळतेच, जेवणातनं कळतेच, पण एकंदरीत कसं राहणीमान असतं, गावाकडचं मराठी पद्धत कशी असते ही लोकांना कळावी, म्हणून ही संकल्पना अतिशय स्तुत्य आहे असं म्हणायला हरकत नाही। पण व्यवसाय चालू केल्यानंतर अर्थातच बऱ्याच अडचणींना सगळ्यांना सामोरं जावं लागतं। तुम्हालाही अडचणी आल्या असतील, कसे तुम्ही सामोरे गेलात? म्हणजे मी ज्यावेळेस पहिल्यांदा चालू केलं शौर्यवाडा, तर तो एक युनिक होता। म्हणजे 3-4 वर्षापूर्वी मी तर कधी त्याच्या अगोदर वाडा पाहिलं नव्हतं, हॉटेल पाहिलं नव्हतं। लोक माझ्याकडे भरपूर येत होते, म्हणजे पहिल्या दिवसापासून रेस्टॉरंटमध्ये गर्दी होती। पण मी नवीन असल्यामुळे मला एवढ्या अडचणी झाल्या की माझं जेवण चांगलं होतं, मी त्याच्यावरती काम केलेलं होतं, त्याच्यामुळे ते चांगलं होतं, पण मला लोकांना सर्व्हिस द्यायला खूप अडचण येत होती माझ्याकडं। म्हणजे मी नवीन असल्यामुळं मला लोकांपुढे जाताना, म्हणजे तिथं जेवायला टेबलवरती देताना माझं सर्व्हिसच जात नव्हती। म्हणजे पाणी गेलं तर जेवण जात नव्हतं, जेवण गेलं तर मग त्याच्यामध्ये भाकर पण जात नव्हती। म्हणजे आपली टीम, टीम सर्व्हिस टीम, कारण माझ्याकडे पहिलं नॉलेज काहीच नव्हतं, कारण मी नवीनच होतो, त्याच्यामुळे मला सर्व्हिस द्यायला खूप अडचण यायची। लोक मला बरेच काही बोलून गेल्या, तुला जर हॉटेल चालवता येत नसेल तर मग तू चालू कशाला केलंस बाबा, त्यांचंही बरोबरच होतं, त्याच्यात काही वाद नाही। पण मला खूप अडचणी आल्या, पण त्याच्यानंतर मी जे काही अभ्यास केला, म्हणजे मी त्याच्यानंतर 1-2 वर्ष मी एवढा अभ्यास केला की सतत माझ्याकडून काय चुका होतील, काय चुका होत्या, त्याच्यावरती मी कंटिन्यू काम करत राहिलो। आणि मग अक्षरशः म्हणजे 2 वर्ष मी झोपलो नाही या गोष्टीसाठी की माझ्याकडून काय चुका होत्यात। आता जर तुम्ही पाहिलं, म्हणजे कोणत्याही हॉटेलमध्ये जर गेला तुम्ही
तर तुम्हाला सर्व्हिस आणि टेस्ट ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन दिसतील. वा. हो. म्हणजे आपण कुठलाही हॉटेलचा जेव्हा व्यवसाय करतो, रेस्टॉरंट उघडतो, तेव्हा सर्व्हिस आणि हॉस्पिटॅलिटी या अंतर्गत ते येतं. अर्थात आपल्याला उत्तम चविष्ट जेवण लागतंच, पण ते वेळेवर पोहोचलं पाहिजे, ते गरम असलं पाहिजे, सगळ्या गोष्टी एकत्र आल्या पाहिजे. तर त्याच्या मागे तुम्ही हॉस्पिटॅलिटीचा अभ्यास कुठला केला नसल्यामुळे तुम्ही क्षेत्रात उतरल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं काय माझ्याकडून काय चुका होत्या. बरोबर. आणि या सगळ्या चुकांवर मात करत तुम्ही 3 वर्षांमध्ये 11 शाखा उघडल्यात. ते कसं काय साध्य झालं? साध्य तर एवढं कष्ट केलं होतं, 2 वर्ष मी कष्ट केलं. पण मी ज्यावेळेस शौर्यवाडा स्थापन करायचं ठरवलं होतं, तर ते मी फक्त एका हॉटेलसाठी माझं ध्येय नव्हतं. माझं ध्येय होतं की पूर्ण पुण्यामधला एक नंबरचं ब्रँड व्हायचं, माझं पहिलं ध्येय होतं. आता माझी शाखा लोणावळ्यामध्ये चालू आहे, हंडेवाडीमध्ये माझी पहिली शाखा आहे, आता वाघोलीमध्ये, सासवडमध्ये, एक उमरग्यामध्ये, आता माझी चालू होतीये भोसरीमध्ये, रावेतमध्ये, आता वाईमध्ये पण काम चालू आहे, नाशिकमध्ये पण होते आणि नगरमध्ये पण होते. तर थोडक्यात पुण्यात कुठूनही तुम्ही एंटर करा तर पहिलं स्वागत करायला वाडा आपला सज्ज आहे. असणारच. क्या बात है. याच बरोबरीने तुम्ही गावचे उपसरपंच झालात, तर ते कसं काय जमवलं, किंवा व्यवसाय चालू असताना गावची धुरा कशी सांभाळताय? व्यवसाय मी नंतर चालू केला, कारण लहानपणापासूनच मला समाजकार्याची खूप आवड होती. म्हणजे मी 16 वर्षापासून, मला जसं आठवतंय, म्हणजे 16 वर्षाचा होतो तेव्हापासून मी समाजकार्य चालू केलं. म्हणजे माझ्या शाळेमध्ये झेंडावंदनला झेंडा नव्हता, तर मी स्वतः आणि माझ्या मित्रांनी मिळून ते काम केलं. म्हणजे बरेचसे काम केलं मी समाजकार्याचं. त्याच्यामुळे लोकांनी मला उपसरपंच होण्याची संधी दिली. आणि त्याच्यामध्ये माझं म्हणजे मित्रांचा चांगला वाटा आहे, सगळ्यांचाच चांगला वाटा आहे. चांगलं कार्य केल्यामुळे लोकांनी मला उपसरपंचापर्यंत पोहोचवलं. पण कशी सांभाळताय गावची धुरा ही? आता मी फक्त बिझनेसकडेच लक्ष देत आहे. म्हणजे जास्त राजकारणाकडे लक्ष न देता मी माझ्या बिझनेसवरती जास्त फोकस आहे आता सध्या. आणि बिझनेसवरती जास्त फोकस आहे, तर याचा अर्थ पुढे भविष्यात भरपूर प्लॅनिंग असेल. तर या 11 शाखांच्या पलीकडे जाऊन अजून किती शाखा उभारण्याचा मानस आहे? आता अजून तर असं काही ठरवलं नाहीये की मी किती शाखा ओपन करायचं, उघडायचे. पण माझं असं म्हणणं आहे की मी फक्त शाखा उघडायचा प्लॅन नाहीये, तर मी कुठं आणि कसं हॉटेल बांधतो आहे आणि ते मी कसं चालवत आहे, लोकांपर्यंत जेवण, टेस्ट, ॲम्बियन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत कसं पुरवतंय हे महत्वाचं आहे माझ्यासाठी. आकडा महत्वाचा नाही, क्वालिटी आणि सर्व्हिस देणं खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. मी सध्या गप्पा मारतेय उपसरपंच आणि तरुण व्यावसायिक असे विकास देवीदास हांडे यांच्याशी. शौर्यवाडा पुण्यातील परिसरात अतिशय गाजलेलं, नावाजलेलं असं हे ब्रँड आहे. मी स्वतः देखील या हॉटेलमध्ये जेवलेली आहे. पण तुम्हा सगळ्यांना जो प्रश्न पडला असेल की अशी कोणती डिश आहे शौर्यवाड्यामध्ये जी जाऊन तुम्ही टेस्ट करायलाच हवी, आपण थेट विकास यांना विचारूयात. माझ्या हॉटेलची जी स्पेशल डिश आहे ती पूर्ण अख्खं बकरा रान पण आहे माझ्याकडे. माझ्या अंदाजे की मी पुण्यामध्ये मी पहिल्यांदाच चालू केली. त्याच्यानंतर चिकन रान, मटन रान, आणि त्याच्यानंतर माझ्याकडं जे चुलीवरती बनतं जी थाळी आहे ती एक स्पेशालिटी. आणि असं काही नाही की ह्या फक्त महाराष्ट्रीयन डिश माझ्याकडे मिळतात. माझ्याकडे इंडियन, चायनीज, तंदूर आणि सगळ्या प्रकारचे जेवण, नॉर्थ इंडियन पण आहे. सगळंच मिळतं. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठमोळं चुलीवरचं जर का तुम्हाला जेवण जेवायचं असेल तर शौर्यवाडामध्ये अवश्य भेट द्या. तुमच्यासारखेच अजून भरपूर लोक असतील ज्यांना या क्षेत्रात पाऊल ठेवायचं असेल, तरुण नेतृत्व करणारी मंडळी असेल, ज्यांना राजकारणात प्रवेश करायचा असेल, अशा तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? संदेश देण्या एवढा तर मोठा नाही झालेलो मी, पण मी एक सांगल की मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही हा व्यवसाय चालू करत असाल, म्हणजे हॉटेल बिझनेस असेल नाही तर अदरवाईज दुसरा कोणताही बिझनेस असेल, तर तुम्ही त्याचा पूर्ण अभ्यास करून या. जसं मला अडचणी आली पहिल्यांदा 2-3 महिने जे मी फेस केलेलं आहे ते करायला नाही लागणार तुम्हाला. जर तुम्ही अभ्यास केला, चांगला प्रशिक्षण जर केलं तर तुम्हाला अडचणी येणार नाही आणि तुमचं काम एकदम व्यवस्थित होऊन जाईल. बरोबर. आणि राजकारणात प्रवेश करायला तर माझ्या मते काय हरकत नाहीये, पण तुम्ही तुमचा बिझनेसही तुमचा सेट असला पाहिजे
कारण आपण पैसे कमवायला राजकारणात येऊ नका. हा, पैसे कमवायला मी त्यासाठी राजकारणातून बाहेर गेलेलो आहे. कारण माझा तो बिझनेस नव्हता, राजकारण हा माझा बिझनेस नव्हता, म्हणून मी माझं कामाकडे, माझ्या बिझनेसकडे माझं लक्ष गेलं. कारण मी समाजकारणातून राजकारणात आलो. पण याच्या मागची गोष्ट अशी आहे की मी ज्यावेळेस 15 वर्षापूर्वी राजकारण चालू केलं होतं, समाजकारण चालू केलं होतं, तर मी माझा बिझनेस काहीच नव्हता. मी फक्त समाजकारण आणि राजकारणच करत गेलो. माझ्याकडं मी कधी 1 रुपया कुणाचा घेतला नाही, 2 रुपये कुणाचे घेतले नाही. तर माझ्या 15 वर्षी जी इन्कम सोर्स होता तोच इन्कम सोर्स माझ्या पुढच्या 15 वर्षाही तेवढंच होतं. तर माझी फॅमिली आणि माझे आई वडील होते, त्यांच्यासाठी मी काहीच कमवत नव्हतो. मी येणारा जो माझा बिझनेस होता, मी त्याच्या बिझनेस होता तो मी खर्चच करत होतो. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगेल की तुम्ही येताना तुमचा बिझनेस पहिल्यांदा बघा, नंतर राजकारण करा. अतिशय मौल्यवान सल्ला दिला आहे. कोणत्या क्षेत्रात तुम्हाला कशासाठी जायचं आहे हा ध्येय जर तुमचा पक्का असेल तर मात्र व्यवसाय असेल किंवा राजकारण असेल गल्लत होणार नाही आणि यश मिळाल्याशिवाय तुम्ही थांबणार नाही. या नोटवरती आपण विकास हांडे यांना रजा देऊया. तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात, आम्हाला प्रेरणा दिली, याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. आणि पुढच्या तुमच्या सगळ्या स्वप्नांसाठी, वाटचालीसाठी खूप मनापासून. मंडळी, काही अशी माणसं असतात जी परिवाराची धुरा सांभाळत, त्या जबाबदाऱ्या सांभाळत आपल्या यशाच्या वाटेवरती चालत राहतात. न कधी थकतात, न कधी त्यांच्या त्रासाबद्दल तक्रारी करतात. फक्त चालत राहणे ह्याच एका ध्येयावर ते यश गाठत राहतात. आज अशीच एक व्यक्ती आपल्या सोबत आहे ज्यांनी आपल्या मनगटाच्या बळावर यशाला खेचून आणलेलं आहे. ते म्हणजे संचालक जयंत येवला, लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर्स आणि कीस्टोन कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांचे संचालक जयंत येवला सर. सर, तुमचं मनापासून स्वागत आहे. अर्थात आपण त्यांच्याशी गप्पा मारणारच आहोत, पण त्याआधी पाहूयात त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही चित्रफीत. बालपणापासूनच जयंत येवला यांना रिअल इस्टेट व्यवसायाबद्दल आकर्षण होते. त्यामुळेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी या क्षेत्रात व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला 3-4 प्लॉट्स विकत घेऊन त्यांनी महिनाभरातच ते चांगल्या नफ्यात विकले आणि त्यानंतर परत कधीही मागे वळून बघितले नाही. 2007 साली लायन्स क्लबची स्थापना करून त्यांनी प्रगतीचा कळसच गाठला, ज्यामध्ये त्यांनी झोन लेव्हल पासून रिजनल लेव्हल पर्यंतची सर्व कामे बघितली होती. 2020 नंतर त्यांनी आपल्या मुलाच्या साथीने बांधकाम क्षेत्रातही पदार्पण केले आणि तिथेही ते यशस्वी ठरले. यासाठी त्यांना त्यांचा जुना अनुभव अगदीच कामा आला. जयंतजींनी अगदी शून्यापासून सुरू करत रिअल इस्टेट व्यवसायात मोठे यश संपादन केले आहे. त्यांच्या या कार्याला reseal.in चा सलाम. सर, कसं वाटतंय तुम्हाला? अतिशय छान वाटतं. तुमचं कार्य आपण एका चित्रफितीतनं पाहिलंच आहे, पण मला असं वाटतं की एवढा मोठा अनुभव आहे तुमचा, त्या 1-2 मिनिटाच्या चित्रफितीतनं कळणार नाही. अनेक प्रश्न आम्हाला पडले आहेत आणि तुमच्याशी गप्पा मारून ते अनुभव आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. तर सर, तुम्ही या व्यवसायात कसे काय तुम्हाला रुची निर्माण झाली किंवा कसे याच्यात तुम्ही पदार्पण केलं? या व्यवसायात येण्याचा संघर्ष खूप मोठा आहे. आमचं वडिलोपार्जित एक किराणा शॉप होतं आमचं सटाण्यामध्ये. कुठे? सटाणा. बर. सटाणा या गावी, छोटं गाव आहे, म्हणजे तालुक्याचं गाव आहे. त्या गावात आमचा किराणा वडिलोपार्जित, म्हणजे 100 वर्षाची परंपरा असलेलं दुकान आहे आपलं. म्हणजे अजून पण आहे, आमचे काका वगैरे सगळे बघतात ते. पण त्या दुकानात माझं मन रमत नव्हतं कधीच. हे पहिल्यापासून जेव्हापासून मला काही समजायला लागलं तेव्हापासून माझा ओढा नाशिककडे होता. मला नाशिकला यायचं, नाशिकला काहीतरी करायचं. हे पहिल्यापासून मला ते जाणवतं की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं, या फील्डमध्ये नाही राहायचं. पण तेव्हा आता वडिलोपार्जित असल्यामुळे आणि मी एकटा असल्यामुळे आणि 3 बहिणी, मी एकटा, आणि कसं असतं की स्वतःचं घर, पेठेतली जागा, 3 मजली माडी, तू एकटाच करणारा, आणि मग घरून विरोध होता सगळ्या गोष्टींना की नाही बा, तू हे घर सोडायचंच नाही, कशाला बाहेर जायचं, लोकांकडे ह्या गोष्टी नसतात त्या तुझ्याकडे आहेत, तर तू हे केलं पाहिजे. म्हणजे तो आपल्या मनाची तयारी नसताना मला ते करावं लागत होतं. आणि कुठलाही धाडसी निर्णय घ्यायला घरातून सपोर्ट लागतो या गोष्टीला. बरोबर. आणि जेव्हा मी हे करायचं ठरवलं, काहीतरी वेगळं करायचा निर्णय होता, पण तो घरातून सपोर्ट मला मिळत नव्हता. कारण जबाबदाऱ्या पण माझ्यावर होत्या. 3 बहिणी होत्या, 3 बहिणींचे लग्न असेल किंवा माझं स्वतःचं पण लग्न असेल, या सर्व जबाबदाऱ्या पार पाडणं महत्वाचं असतं. कारण की जेव्हा काही वेगळा निर्णय घेऊन आपण बाहेर पडतो आणि त्याच्यात यशस्वी नाही झालो तर काय होईल अशी आईवडिलांना भीती असते. बरोबर. मग ते आईवडिलांचा सपोर्ट या गोष्टीला मला नव्हताच की तू काहीतरी वेगळं कर, तू हेच आपला व्यवसाय, पारंपरिक व्यवसाय, तोच सांभाळ, तोच कर, तोच भरपूर आहे आपल्याकडे, तर ते कर. अशी संघर्ष चालला होता. आणि जेव्हा आपला त्या व्यवसायात मन असतं तेव्हा त्याच्यात आपल्याला पाहिजे तसं यश पण मिळत नसतं आपल्याला.
आणि आमच्याकडे लहानपणापासून लोकसत्ता, गावकरी असे न्यूजपेपर्स माझ्याकडे यायचे आणि तेव्हापासून लहानपणापासून वाचनाची सवय होती, मला आवड होती. आणि या वाचनाच्या सवयीतूनच मला छोट्या जाहिराती ज्या यायच्या त्याच्यात मी ते वाचा येतो काय प्रॉपर्टी संदर्भात, किंवा फ्लॅट विकणे आहे, तिकडे ते शॉप विकणे आहे, किंवा इकडे प्लॉट्स विकणे आहेत, हे सर्व माझं वाचण्यामध्ये असायचं. जेव्हा मी केव्हा नाशिकला येतो किंवा मुंबईला येतो तेव्हा मी या व्हिजिट करायचो, भेट द्यायचो त्या बिल्डर्सला यांना, आणि मला ते आवड हळूहळू निर्माण होत गेली त्याच्यामध्ये. आणि जसं मी मुंबईला पण जेव्हा त्यावेळेस जुहूला 25 लाखात फ्लॅट मिळायची, तेव्हा मी बघायचो तेव्हा ते की मला वाटतं 25 लाख रुपये जुहूला एवढी किंमत, असं वाटायचं की काय किमती मुंबईमध्ये सुद्धा, अंधेरीला, दादरला. म्हणजे माझा त्या फील्डची कुठलाही संबंध नव्हता, पण मला अट्रॅक्शन होतं त्या फील्डचं अगदी लहानपणापासून. पण मग अशा वेळेला तुम्ही ठरवलं की नाही, आपलं घर, आपलं सेफ वातावरण जिथे वडिलांनी सगळं करून ठेवलेलं आहे ते सोडून आपण शहराकडे येऊ, तेव्हा तो निर्णय घेणं किती अवघड होतं, किंबहुना तो घेतल्यानंतरचा प्रवास कसा होता? ते जेव्हा तिघं बहिणींचे लग्न झाले, माझंही झालं, आणि माझा हट्टास खूप मोठा होता. त्याच्या अगोदर काय झालं की एकदा आमचं, मी कायम सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्यात मला आवड असते, म्हणून एक आमच्या तरुण मित्रांचा ग्रुप होता आमचा सटाण्यामध्ये. तर काहीतरी इंडस्ट्रीजमध्ये काहीतरी करावं या उद्देशाने आम्ही सगळे मिळून एक काहीतरी आपण फॅक्टरी टाकू, काहीतरी करू, असा उद्देश होता. मग अभ्यास म्हणून त्यांनी मला पुण्याला पाठवलं होतं की जाऊन तू माहिती काढून आण, काय करता येईल आपल्याला असं. म्हणून मी गेल्यानंतर आमच्या एक रिलेटिव्सकडे गेलो होतो पुण्यामध्ये, आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर रात्री त्यांच्या बाजूला एक आमच्या एका बिल्डरचं आपलं इस्टेट एजंटचं ऑफिस होतं. तर संध्याकाळी फिरायला म्हणून आम्ही त्यांच्या ऑफिसला जाऊन बसलो होतो, त्यांच्या ओळखीचे होते ते. मग तिकडे कस्टमर आला त्यांच्याकडे की आम्हाला असा फ्लॅट पाहिजे या एरियामध्ये. मग लगेच त्यांनी त्यांच्या असिस्टंटला सांगितलं की बघ बरं आपल्याकडे कुठे कुठे उपलब्ध आहेत फ्लॅट. मग ते मला त्याच्याविषयी अट्रॅक्शन होतं, ऑलरेडी मला ते बघायला मिळालं की शिकायला मिळालं की नाही, हा व्यवसाय आपण जो मनात धरून चाललोय तो कोणीतरी करतोय, आणि तो त्याच्यात यशस्वी पण आहे तो माणूस. आणि त्याच्यातून मला बुस्ट मिळाली, म्हणजे की नाही आपण हे करू शकतो, आता आपल्याला करायचं याचं. म्हणजे जे मनात थोडीफार धाकधूक होती ती राहिलीच नाही. आणि आल्यानंतर मग पूर्णपणे मी त्या कामालाच लागलो की नाही आपल्याला हे करायचं. तर सर, आपण गाव सोडून, सटाणा सोडून शहराकडे धाव घेतली, त्यावेळेला परिवाराची मग साथ कशी मिळाली तुम्हाला? हो, कारण की एवढा मोठा निर्णय घेणं म्हणजे कसा पिढीचा व्यवसाय तिथला, आणि सगळे लोक आपल्याला ओळखत होते, आणि अशा ह्या प्रवास म्हणजे हा निर्णय घेणं खूप मोठी गोष्ट होती माझ्या दृष्टीने किंवा आमच्या परिवाराच्या दृष्टीने पण. पण त्यांनी सर्वांनी मला, वडिलांनी, आईने साथ दिली, माझी मिसेसने पण मला साथ दिली त्यावेळेस. आणि आम्ही निर्णय घेतला नाशिकला येण्याचा. आणि नाशिकला आल्यानंतर आम्ही जेव्हा नाशिकमध्ये आलो तेव्हा माझ्याकडे म्हणजे स्वतःचा फ्लॅट तर नव्हता तिकडे आपला, काही एक 1 बेडरूमचा फ्लॅट आमचा रिलेटिव्हचा होता, त्या ठिकाणी आम्ही शिफ्ट झालो. आणि मग तिथून 1 BHK पासून सुरुवात स्टार्ट झाली, जिथे म्हणजे तो रेंटचा फ्लॅट होता माझा. आणि मला नाशिकमध्ये आल्यानंतर मला मोटरसायकल पण चालवता येत नव्हती. आणि मग नाशिककरांनी कशी साथ दिली? हो, मग ते जेव्हा नाशिकला जे स्वप्न घेऊन मी इकडे आलो ते स्वप्न मला नाशिकने पूर्ण करून दिले. वा, स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सटाणा ते नाशिक अशी त्यांनी एक भरधाव घेतलेली प्रवासाची ट्रेन होती, जिथपर्यंत पोहोचली, आणि ती ट्रेन सुरूच राहिली. पण त्याच बरोबरीने स्वतःचं स्वप्न पूर्ण करत असताना ग्राहकांना नेमकं काय हवं याची देखील त्यांनी काळजी घेतली. तर ग्राहकांसाठी त्यांच्या सेवा कशा तुम्ही प्रदान करता? कसं असतं की हा जो आमचा व्यवसाय, लँड डेव्हलपर्स म्हणा किंवा बिल्डर्स म्हणा, हा विश्वासाचा धंदा आहे. जो विश्वासाने काम करतो तो पुढे जात असतो. आणि जो याच्यात, आता मला 25 वर्ष झाले या व्यवसायामध्ये येऊन, आणि 25 वर्ष टिकणं या व्यवसायात फार मोठी गोष्ट आहे. बिलकुल. कारण की जो चांगलं काम करतो तो या स्टेज पर्यंत येऊ शकतो, आणि जो विश्वास संपादन करून काम करतो तो ऑटोमॅटिक पुढे जात असतो, त्याला थांबत नाही. कारण त्याच्यावर ट्रस्ट झाल्यानंतर ऑटोमॅटिक लोक आपल्याकडे, पैशाचा बिझनेस हा ट्रस्ट असल्याशिवाय कोणी त्याच्यावर त्या माणसावर विश्वास ठेवत असतो. आणि गेल्या 25 वर्षापासून आमची तपश्चर्या आहे, छोट्यापासून आज या स्टेजपर्यंत आम्ही आलेलो आहोत. आणि गेल्या 2020 मध्ये मी आतापर्यंत लँड डेव्हलपिंग या क्षेत्रातच काम करत होतो. आणि 2020 मध्ये माझा मुलगा सिव्हिल इंजिनियर झाला, आणि तो सिव्हिल इंजिनिअरिंग करून त्याने MBA केलं कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये. त्याच्यानंतर तो बरोबर आला, मग आम्ही बिल्डरशिपमध्ये आलो. आणि मी तेच विचारणार होते की तुम्ही व्यवसाय सुरू करताना तुम्ही एकटेच होता की कोणी भागीदार आहे, किंवा नंतर कोणी तुमच्या बरोबर या क्षेत्रात तुम्हाला या प्रवासात जॉईन केलं? सुरुवातीला जेव्हा मी नाशिकमध्ये आलो, मी सुरुवातीला आपल्याजवळ भांडवल पण नव्हतं काही,
आणि रेंटल बिझनेस मी चालू केला. म्हणजे कोणाला फ्लॅट रेंट नाही पाहिजे, जसं मी तुम्हाला बोललो की पुण्यात मी पाहिलं त्याप्रमाणे. तर रेंटलने फ्लॅट घेणे देणे ही जी सिस्टीम होती 1000-1500 रुपये भाडं मिळायचं. आणि कोणी, मी तर इथला नवीनच होतो, मग इथले लोकल जे लोक ज्यांच्याकडे फ्लॅट्स अवेलेबल आहेत मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मग निम्म 1500 रुपये जरी मिळाले, 750 त्याला द्यायचे, 750 मी ठेवायचे. अशी जी तपश्चर्या सुरू झाली. आणि त्याच्यानंतर मी काय केलं, मी जे करायचं ते चांगलं करायचं या भावनेतून मी पहिलं वकीलवाडीत माझं ऑफिस सेटअप केला. छोटासा होता पण सुरुवात केली ऑफिस. माझं स्वतःचं नाव कार्ड बनवलं मी तेव्हा, की नाही आपण काम करायचं तर काहीतरी वेगळ्या पद्धतीने करायचं. मग ते ऑफिस केलं. त्याच्यानंतर ऑफिसमध्ये थोडं काम वाढलं माझं. त्याच्यानंतर अजून एक थोडं मोठं ऑफिसमध्ये शिफ्ट झालो, ते मग रेंटच्या ऑफिसमध्ये. मग तिकडे एक लेआउट जो आपला एनए प्लॉटचा लेआउट असतो ते लेआउटमधून मी काही प्लॉट्स विकत घेतले. आणि ज्या छोट्या जाहिराती माध्यमातून मी पुढे आलो. मला त्याच्याचकडे वळायचं होतं की तुम्ही मगाशी पण सांगितलं की या छोट्या जाहिरातीच्या माध्यमातून तुम्हाला ओढ निर्माण झाली या क्षेत्रात, पण त्याच्यातनंच तुमचं कार्यही खूप वाढलं, पुढे व्यवसायही वाढला. तो कसा काय? छोट्या जाहिरातीचा फार मोठा वाटा आहे त्यांचा. कारण की काय होतं की ज्यावेळी मी नाशिकमध्ये आलो आणि मी या फील्डमध्ये आल्यानंतर मी सुरुवातीला जे प्लॉट्स विकत घेतले, काही डेअरिंग केलं की घेऊ आपण, आणि घेतल्यानंतर मी छोट्या जाहिरातीमध्येच ते टाकलं की बाबा हे अशा या ठिकाणी प्लॉट्स विकणे आहे. आणि मला सांगायला आनंद वाटेल की 2 महिन्यात मी ते प्लॉट्स माझे विकले गेले. क्या बात आहे. हो. आणि त्याच्या मागे असं आहे की थोडं आमचा परिचय असलेला किंवा आपला जो म्हणतो ना की आपलं जो बॅकग्राऊंड आहे पाठीमागचं, तोही एक चांगला बेस असल्यामुळे मला कोणीही सहज ट्रस्ट करा. कोणी ज्यावेळेस पैसे घेऊन आपल्याकडे येतं तेव्हा पहिले आपलं पूर्ण कुंडली काढून तो आपल्याकडे येत असतो. कारण की तो त्याची दमवलेली पुंजी आपल्याला देत असतो. त्यावेळेस तो आपली कुंडली घेऊन येत असतो की नाही हा माणूस कोण आहे, काय आहे, याला आपण पैसे दिले तर आपल्याला आपले योग्य ठिकाणी आपल्या पैशांचा विनियोग होईल का नाही, किंवा आपले पैसे कुठे जाणार तर नाही ना. तर आपले तो बेनिफिट मला मिळाला की जो आमचा पिढीचा 100 वर्षाचा व्यवसाय सोडण्यामध्ये होता, त्याचा बेनिफिट मला नक्की तिकडे मिळाला. की ती तपश्चर्या इकडे कामात आली मला की नाही हा माणूस योग्य आहे, काही हरकत नाही. पुण्य म्हणतो आपण, वडिलांची आजोबांची आमची पुण्याई आहे. आणि ही पुण्याईचा फायदा मला नाशिकमध्ये पण झाला. मला गंमत हीच वाटते की त्याच छोट्या जाहिराती बघून सरांना वाटलं की आपण या क्षेत्रात यावं, आणि काही वर्षांनी पुढे जाऊन त्यांच्या जाहिराती त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचल्या आणि इतका मोठा व्यवसाय त्यांनी सुरू ठेवलाय 25 वर्ष. पण या 25 वर्षाच्या काळात आज इतकं मूर्त स्वरूप मिळालेलं आहे व्यवसायाला, पण अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं असेल, खूप संघर्ष करावा लागला असेल. नक्कीच संघर्ष आहेत. कारण की नाशिकमध्ये ज्या वेळेस मी आलो त्यावेळी कुठलेही म्हणजे व्यावसायिक म्हणजे नाशिकमध्ये कोणाशी काही एवढा संबंध नव्हता की या व्यवसायाची तरी लांबून पण आपला संबंध नव्हता. आणि अशा क्षेत्रामध्ये येऊन काम करणं थोडी आवड गोष्ट होती. बरोबर. माझी इच्छाशक्ती स्वतःची आणि माझी मनापासून लहानपणापासून असलेली आवड, आणि जो आपण आवड ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आवड असते त्याच्यात जर आपण बिझनेस म्हणून पाहिलं तर नक्कीच त्याच्यात यश लवकर मिळतं आपल्याला. तर मी जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस रेंटलने आपण जे व्यवहार सुरू केले माझे, त्याच्यात हळूहळू मी प्लॉट्समध्ये आलो. आणि प्लॉट्समध्ये आल्यानंतर मला म्हणजे सांगायला आनंद वाटेल की नाशिकने मला कधी नाराज नाही केलं. नाशिकने मला इथे या श्रेणीला नेलं, म्हणजे खूप मला नाशिकचं मोठं माझ्या सगळ्या यशामध्ये सहभाग आहे आणि योगदान आहे, आणि त्यांचं नाशिककरांचा मी खरोखर आभारी आहे. वा. पण आता तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुमच्या वडिलांचा व्यवसाय तुम्ही न करता वेगळ्या क्षेत्रात पदार्पण केलं आणि यश मिळवलं, पण आता इथून पुढे तुमचा व्यवसाय पुढे ठेवायला तुमची पुढची पिढी सज्ज आहे का, त्यांना काहीतरी वेगळं करायचंय? नक्कीच. मी तुम्हाला सांगतो की जेव्हा मला स्वतःचा अनुभव होता की मला जे करायचं नव्हतं, पण तेव्हा घरून मला तेव्हा सपोर्ट मिळत नव्हता, म्हणून मला त्याच्यात मनापासून मी काम करू शकत नव्हतो. पण मुलाला जेव्हा शिक्षण चालू असतानाच त्याला मी सांगितलं की तुला जे वाटलं ते कर, की वडिलांचा हा व्यवसाय आहे, वडील हा व्यवसाय करतात, भरपूर पैसे आपल्याकडे येतात, म्हणून काही हाच व्यवसाय तू केला पाहिजे असं काही नाही म्हटलं. तुला जे वाटलं ते तू कर. मी त्याला पूर्ण फ्रीडम दिला होता. पण 10वी नंतर तो नाही मला सिव्हिल इंजिनिअरिंगच करायचं आहे. हा. पण त्याला तरी मी समजून सांगितलं 10वी नको, 12वी होऊ दे, तो मॅच्युअर होशील, मग तुला लक्ष देईल काय करायचं. मग 12वी नंतर पण तो नाही मला सिव्हिल इंजिनिअरिंगच करायचं. या उच्च शिक्षणाचा फायदा तुमच्या व्यवसायाला झाला? नक्कीच झाला. आणि काय झालं की 12वी नंतर पुन्हा 1 वर्ष नंतर पुन्हा साईड बदलता येते, तेव्हा सुद्धा पुन्हा त्याला प्रश्न केला तुला काही मनात काही वेगळं असेल तर सांग, तुला जे पटलं ते कर. नाही तो त्याचा पूर्ण आणि ध्यास होता की नाही मला सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्लीट करायचं आहे. आणि सांगायला खरोखर आनंद वाटतो की त्याने या 2 वर्षामध्ये म्हणजे 6 प्रोजेक्ट चालू केले स्वतः. क्या बात आहे. त्याच्यात मी फक्त सपोर्टिंग ऍक्टर आहे, बाकी रोल त्याचा आहे.
म्हणजे याचा आनंद दुसरा कुठलाच नाही. जयंत येवलाग, लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर्स आणि की स्टोन कन्स्ट्रक्शन मध्ये आता तुमच्या बरोबरीने तुमच्या मुलाने देखील तुमची साथ द्यायला सुरुवात केली आहे. मला खात्री आहे की तुम्ही इथपर्यंत आणलेला व्यवसाय तो आणखी पुढे नेईल आणि तुमची ही परंपरा, हा वारसा अतिशय सुंदर पद्धतीने असंच सुरू राहील. याबद्दल तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना खूप मनापासून शुभेच्छा. सर, आपण आलात, आम्हाला प्रोत्साहन दिलं, याबद्दल अतिशय मनापासून धन्यवाद. पण पुन्हा भेटूयात अशाच एका उमद्या व्यावसायिकाला, एका व्यक्तिमत्वाला जो खरं तर आपल्या परिवाराची जबाबदारी, कर्तव्य पार पाडत स्वतःची स्वप्न देखील पूर्ण करत असतो. तुम्ही पाहत रहा सर्वसामान्य माणसांच्या असामान्य कर्तृत्वाची यशोगाथा मांडणारा हा प्रेरणादायी कार्यक्रम, ज्याचं नाव आहे reseal.in प्रस्तुत यश. मित्रांनो, आपली स्वप्न सत्यात उतरवण्यासाठीची ताकद आपल्याला त्या स्वप्नाबरोबरच मिळालेली असते. काही लोक असतात जी ती स्वप्न पूर्ण करतात आणि एक झेप घेतात क्षितिजा पलीकडे. ती लोक आपल्यासाठी बनून जातात आयडल्स. अशीच एक आयडल व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे, ज्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत, ज्यांनी फक्त एका क्षेत्रात नाही तर 4, 5, 6 क्षेत्रांमध्ये आपली एक वेगळी छाप उमटवलेली आहे. आपल्या सोबत गप्पा मारायला आलेले आहेत डॉक्टर नंदकिशोर नरसाळे. आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात, पण त्याआधी पाहूयात त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही एक छोटीशी चित्रफीत. आई आणि वडील दोघेही पेशाने डॉक्टर असल्याने सुरुवातीपासूनच नंदकिशोरजींना वैद्यकीय क्षेत्राबद्दल आकर्षण होते. त्यामुळेच या क्षेत्रात महाविद्यालयीन शिक्षण घेऊन पुढील बरीच वर्ष त्यांनी पीडित रुग्णांच्या सेवेत घालवली. वैद्यकीय पेशाच्या त्यांच्या अतिउच्च ज्ञानाने त्यांनी या पेशात बरेच मोठे नाव कमवले. पुढे त्यांनी श्री दत्त ॲग्रो अँड फूड इंडस्ट्रीज, गौरवी अर्बन, श्री दत्त उद्योग या समूहांची स्थापना केली. इतकेच नाही तर त्यांनी हॉटेल इंडस्ट्रीमध्येही पाऊल टाकले आणि त्यातही मोठे यश गाठले. आयुष्यात डॉक्टरांनी कोणतेच काम कुठल्या पुरस्कारासाठी केले नाही, मात्र त्यांनी नगरमध्ये सुरू केलेले समाजभूषण आणि धर्मभूषण पुरस्कार हे मोठ्या चर्चेचा विषय झाले आहेत. रुग्णांच्या आयुष्यात हसू फुलवत उद्योग क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना reseal.inचा सलाम. डॉक्टर, आपण वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेतलेलं आहे, पण मग ती डिग्री असताना एका व्यवसायात आपण पडूयात, हा विचार कसा काय आला? कधी कुणाला आपण लहानपणी विचारलं शाळेत असताना की तुम्हाला काय व्हायचंय, कुणी सांगतं आपल्याला मला डॉक्टर व्हायचंय, कुणी सांगतो वकील व्हायचंय, कुणी सांगतं मला इंजिनियर व्हायचंय. पण एक वय होतं ज्या काळात मला बिझनेस कशासोबत खातात हे सुद्धा कळत नव्हतं. पण तेव्हापासून एक माझी मनात सुप्त इच्छा होती की मला बिझनेसमॅन व्हायचंय. पण ती कुठून आली, म्हणजे कोणाकडे बघून आली किंवा तसं बघून असं नाही. एक लहानपणी एक म्हणजे टीव्ही मध्ये वगैरे काही विशेष बिझनेस म्हणजे 5 स्टार लाईफस्टाईल वगैरे बघायचो आणि त्या काळात असं वाटलं की व्हायचंय तर बिझनेसमॅन व्हायचंय, नाही का. बर. पण ती पुढे चालून ती जी इच्छा आहे मनातलं ते एक स्वप्न बनून राहिलं. आणि पुढे चालून घरातलं वातावरण जर बघितलं तर आमच्या घरात एकंदर 6 डॉक्टर आहेत. बर. आणि 6 डॉक्टर असताना आई वडील प्रथम तर डॉक्टर होते आणि घरात एकंदर अभ्यासपूर्ण वातावरण असल्यामुळे आई वडिलांची इच्छा होती प्रथमतः की शिकून डॉक्टर हो बाबा. अनेक वेळा बिझनेस करायची इच्छा बोलून दाखवली की नाही मला ह्याच्यात नाही इंटरेस्ट आहे बाबा, मला बिझनेस करायचा आहे. पण ठीक आहे, आता पहिल्यापासून अभ्यासपूर्ण शाळेतही अभ्यासातही हुशार होतो. बर. त्यांनी सांगितलं प्रथम तर शिकून बाबा डॉक्टर हो. ठीक आहे. मग वैद्यकीय क्षेत्रातला घरच्यांचा ओढा बघता, त्यांची इच्छा बघता मी वैद्यकीय क्षेत्रात एकदा पदवी संपादन केली आणि पुढे चालून वैद्यकीय व्यवसाय करत असताना ते वैद्यकीय व्यवसायात सेटल झाल्यानंतर पण एक आतून आवाजच येत होता की हा बाबा तुला बिझनेस करायचा आहे. ती बिझनेसचं एक स्वप्न होतं माझ्या मनात. मग नंतर एक वैद्यकीय व्यवसायात कुठेतरी सेटल झाल्यानंतर मी एक बिझनेसमध्ये उतरायचा एक निर्णय घेतला. पण मग जेव्हा तुम्ही डिग्री घेतली तेव्हा अर्थातच मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करण्याची संधी मिळाली असेल, एखादी नोकरी करायची, तर ती तुम्ही संधी नाकारली की त्यात काम केलं? नाही, ऑफकोर्स अशा संधी आजही रोज चालून येतात. म्हणजे ज्यावेळेस मी स्टुडंट फेजमध्ये होतो, मेडिकल शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी सुरुवातीच्या काळात म्हणजे पुण्यामध्ये सह्याद्री हॉस्पिटल असेल, नोबेल हॉस्पिटल असेल, अशा अनेक ठिकाणी मी काम केलं. पण एकंदरीत नोकरी हा विषय कधी मला पटलाच नाही. बर. एकंदर पहिल्यापासून जी मनात इच्छा होती बिझनेस करायचा आहे आणि कुटुंबातही नोकरी हा विषय कधी कुणाला पटलाच नाही आमच्या. त्याच्यामुळे त्या मार्गाला जायचं असं म्हणजे प्रश्नच येत नाही. आणि एकंदर म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होता बिझनेसच करायचा आहे. आणि आजही अनेक संधी चालून येतात. गुणवत्तेच्या जोरावर मी
प्रायव्हेट सेक्टरमध्येच काय, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये अनेक जॉब मला चालून आले होते, बरोबर, पण ते ऑफर आपण धुडकावल्या. एक कन्सेप्ट क्लिअर आहे, बिझनेस करायचा आपलं ठरलेलं आहे, तर मग इतर डिस्ट्रॅक्शन्सनी आपला मार्ग आपण चुकवणार नाही आहोत, आपल्याला सरळ मार्गाने चालत जायचं आहे. पण गंमत अशी आहे की घरात 6 डॉक्टर्स आहेत, तुम्ही मगाशी म्हणालात. तर मग 6 डॉक्टर्स घरात असताना कोणी आजारी पडलं तर एकमेकांना तुम्ही तपासता का स्वतःला तपासता, कसं असतं? हा प्रश्न जितका विनोदी वाटतो, रिअलिस्टिक मध्ये तेवढा विनोदी नक्कीच नाहीये. बर, म्हणजे 6 डॉक्टर आहेत तर मग कधी आजारीच पडत नाही कोणी. नाही, एक डॉक्टर असल्यामुळे प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, ऑफकोर्स, हे एक सूत्र माहिती आहे आणि ते एक पाळलं पाहिजे. अर्थात मीच काय, सगळ्यांनी पाळलं पाहिजे. म्हणजे वैयक्तिक आयुष्यात असेल, बिझनेसमध्ये असेल किंवा आपल्या मेडिकली हेल्थ बाबत असेल, प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर हे सत्य आहे. जर विषय आला थोडंफार छोटं मोठं आजार पण जर असेल तर सेल्फ मेडिकेशन घेता येतं आपलं स्वतःला. पण कधी एकदमच झोपून राहायची वेळ जर आली ना, नक्की मदत तर घ्यायलाच लागते. मग पण मग एकमेकांची घेता परिवारातली, की म्हणतात नाही नाही मी तुझ्यावरती विश्वास नाही, मी बाहेर जातो? नाही, नक्कीच नाही. काय होतं, कारण घरातल्या लोकांवरती उपचार करणे हे सोपं नाहीये, जरी सगळे डॉक्टर्स असले तरी. नक्की खरं आहे. पण एक छोट्या मोठ्या आजारपणात जे असतं ना, एवढा विशेष नाही फरक पडत. पण ज्यावेळेस कुठंतरी मोठं आजारपण, तशी वेळ नाही आली, पण नक्कीच देव करू अशी वेळ येऊ नये. पण या गमतीच्या प्रश्नानंतर मला आणखी एक प्रश्न तुमच्या कुटुंबाशी निगडीत विचारायचा आहे, की वडिलोपार्जित आध्यात्मिक वारसा जो आहे तुमचा, तो तुम्ही कसा जपला आहे पुढे? आपण ज्या वातावरणात राहतो, ज्या कुटुंबात राहतो, ज्या समाजात राहतो, म्हणजे आजूबाजूचं सराउंडिंग आपल्या ज्या पद्धतीचं असेल तशी आपली जडणघडण होते. अर्थात वास्तविक पाहता आजोबांपासून आमच्या घरात एक अध्यात्माचा वारसा आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाची एक मेडच होली गेली. आम्ही प्रत्येक, म्हणजे आजोबा असतील, वडील असतील, त्याच्यानंतर आम्ही, ह्याच्यामध्ये विशेष असं काही प्रयत्न करणं इतके रक्तातच आहे. त्याच्यामुळे पुढे तुम्ही तो वारसा सुरू ठेवणे आणि पुढच्या पिढीलाही देणे ही जबाबदारी तुम्ही नक्कीच पार पाडताय. नक्कीच आपली जबाबदारी आहे. फूड आणि अॅग्रो या क्षेत्रातला प्रवास कसा होता? फूड आणि अॅग्रो क्षेत्रातला प्रवास जर खरं सांगायचं ठरलं, ज्यावेळेस मी सुरुवात केली अॅग्रो इंडस्ट्रीला, एकामागून एक कोविडच्या लाटा येत गेल्या. बर, एकदम सुरुवात, पाय जिथं कुठं उभं राहायचंय की असं कुणाला जर वाटलं की कुणीतरी पायावरच आघात करते. पण त्याच्यानंतर कोणतंही क्षेत्र असो, म्हणजे अडचणी येतात, संकट येतात, तशा अडचणी मलाही आल्या. त्यानंतर एक ठरवलं होतं, अडचणीला घाबरून, आता स्वप्न ठरवलंय की आता बिझनेसच करायचा आहे आणि अडचणीला घाबरून जर माघार घ्यायची तर मग ते शक्य नाही. त्याच्यानंतर अनेक संकट आले, अनेक, म्हणजे कोविड नंतर असं त्यावेळेस असं वाटलं की आता मेडिकल क्षेत्राकडे लक्ष द्यावं की बिझनेसकडे लक्ष द्यावं. आता ठरवलंय बिझनेस करायचा, असं नको वाटायला की आता निर्णय घेतलाय तो चुकीचा. आध्यात्मिक आपण जे बोललो, तुकाराम महाराजांचाच एक अभंग आहे, असाध्य ते साध्य करीत असा आहे असं तुका म्हणे अभ्यास. म्हणजे जर निरंतर जर प्रयत्न करीत राहिलं, निरंतर अभ्यास म्हणजे प्रयत्न, तर यश हे नक्की एक ना एक दिवस तुम्हाला भेटतं. त्याप्रमाणेच मी एक अनेक वाईट प्रसंग आले, पण न डगमगता स्थिर स्थावर उभा राहिलो आणि आज जिथं आहे त्या ठिकाणी आज बिझनेसमध्ये स्टेबल आहे. खरं तर माझा पुढचा प्रश्न तोच होता की कोरोना काळातही व्यवसाय तुम्ही सुरू ठेवला, त्यात कुठे डगमगला नाहीत, तर त्याबद्दल तुम्ही थोडक्यात सांगितलंच आहे. पण अशी एखादी व्यक्ती किंवा अशी एखादी प्रेरणा होती जिथे ज्यांनी तुम्हाला खचू दिलं नाही? प्रेरणा म्हणजे असं माझ्या आयुष्यात एक खरं सांगायचं, एक प्रेरणा नक्की असते, पण एक प्रेरणास्थान, प्रेरणा स्रोत या गोष्टीवर मुळी माझा विश्वास नाहीये की बिझनेसच्या क्षेत्रात मी कुठून तरी प्रेरणा घेतली आणि मग बिझनेस करायला लागलो, असं मुळीच नाहीये. म्हणजे ज्या ठिकाणी मी, ज्या कुटुंबातून आलोय, मी ज्या क्षेत्रात काम करतोय, त्या ठिकाणी बिझनेस हे माझं उदरनिर्वाहाचं साधन मुळीच नाहीये. त्यामुळे ज्यावेळेस मी बिझनेस करायचा निर्णय घेतला, अनेक, मी जसं बोललो, अनेक संकट आले, बिझनेस सुरू केला, कोविड आला, अनेक छोटे मोठे संकट आले, पण ज्या आपल्या क्षेत्रात किंवा आयुष्यात एक संकट आले, अडचणी आल्या, त्या संकटांनाच खरं तर मी एक प्रेरणा मानतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण एक ध्येयाकडे जायचंय, तर मग ध्येय तुम्हाला कायमस्वरूपी खुणावत राहतं. जे ध्येय आपल्याला खुणावतंय त्या ध्येयालाच जर आपण प्रेरणा म्हणून घेतलं तर काय हरकत आहे? क्या बात आहे. तसं जर तुम्हाला प्रेरणा म्हणून सांगायचंय, एक आपण जे म्हणतो ना कुटुंबाचा पाठिंबा, तसं जर हा देह इथं ज्यामुळे आहे, तर त्यात सगळ्यात मोठी प्रेरणा जर म्हणाल तर माझे वडील आहेत.
म्हणजे त्यांचंही सामाजिक क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, अनेक क्षेत्रात चांगले नाव आहे. त्यांच्यापासूनच मला प्रेरणा भेटली गेली की एका क्षेत्रात नाही काम करायचं, तर आपणही तसंच 4 क्षेत्रात काम करायचं. तसंच माझी अर्धांगिनी असेल डॉक्टर आरती, माझ्या घरात माझा भाऊ आहे डॉक्टर अवधूत, आई आहे, अशा अनेक म्हणजे कुटुंबातले जे सदस्य आहेत त्यांनी कधी मला डगमगू दिलं नाही. थोडक्यात काय तर प्रेरणा घेण्यासाठी कुठे बाहेर जायची गरज नसते, ती शोधायची असेल तर ती कोणातही सापडते. आणि जर का तुम्हाला कशातनंही मोटिवेट व्हायचं नसेल तर समोर एखादा आयडल जरी बसवला तरी तुमच्यात बदल घडत नाही. पण मी जसं त्यांच्या इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की 1 नाही 2 नाही 5-6 वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी स्वतःचं एक नाव कमवलेलं आहे, वेगळी छाप उमटवलेली आहे. तर मला जाणून घ्यायला आवडेल वेगवेगळे क्षेत्र कोणकोणते, थोडक्यात त्यांच्याबद्दल काय सांगाल? सुरुवातीला आता डॉक्टर झाल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात माझं काम चालूच आहे, पण एक सामाजिक भावना म्हणून सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्रातही चालू आहे. त्यानंतर बिझनेसच्या माध्यमातून जर विचार केला तर श्री दत्त ॲग्रो आणि फूड इंडस्ट्रीच्या माध्यमातून आपण फूड सेक्टरमध्ये काम करत आहोत. आणि बँकिंग क्षेत्रात केलं तर गौरी अर्बन बँकेच्या माध्यमातून आपण फायनान्शियल आणि बँकिंग क्षेत्रात आपण त्या ठिकाणी काम करतोय. आणि नवीनच येत्या काळात म्हणजे येणाऱ्या 1-2-3 महिन्यात आपण हॉटेल क्षेत्रामध्ये पण एक पाऊल ठेवतोय नव्यानं. हॉटेल देशमुख वाडा म्हणून पण आपण त्या ठिकाणी एक नव्याने 2 महिन्यात त्याचं ओपनिंग करतोय, सुरू करतोय. खूप साऱ्या शुभेच्छा त्यासाठी आणि इतर सगळ्याच व्यवसायांसाठी. पण त्याच बरोबरीने तुम्ही वैद्यकीय क्षेत्रातही व्यवसाय तुमचा सुरू ठेवलेला आहेच आहे. त्याच्याशी निगडीत अत्यंत महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न म्हणजे गावातले हॉस्पिटल आणि शहरातले हॉस्पिटल यात अत्याधुनिक सुखसोयीमध्ये खूप मोठी तफावत असते, ती तुम्ही कशी दूर करायचा प्रयत्न करताय व्यवसायाच्या माध्यमातून? मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस मी मेडिकलचं शिक्षण पूर्ण केलं त्यावेळेस असा मनात हेतू अजिबात नव्हता की शहरात जाऊन प्रॅक्टिस करायचं. एक ठरवलं होतं की एक सामाजिक भावना, एक आध्यात्मिक भावना, पहिल्यापासून ज्या कुटुंबात वाढलोय की प्रॅक्टिस खेड्यातच करायची. वास्तविक पाहता करायची असेल तर मोठ्या शहरात एखादं हॉस्पिटल उभारू शकलो असतो, पण ज्यावेळेस पुण्यामध्ये होतो, सह्याद्री सारख्या, नोबेल सारख्या हॉस्पिटलमध्ये काम केलं, त्याच्यानंतर एक ठरवलं होतं आपल्याला गावाकडे जाऊन जे गावाकडची जी लोक आहेत, जे गरीब जनता असेल किंवा अनेक वैद्यकीय सेवेसाठी पासून जे लांब आहेत की ज्यांना पैशाबाई वैद्यकीय सेवा घेता येत नाही किंवा शहरात जाता येत नाही, अशा लोकांसाठी. आणि वडिलांचा एक पारंपरिक वैद्यकीय व्यवसाय चालूच होता. त्यानंतर जेव्हा मी वैद्यकीय व्यवसायात मी आलो घरी, त्यानंतर एक नव्याने परत पुन्हा एकदा हॉस्पिटलची उभारणी केली मोठ्या. आता हॉस्पिटलमध्ये जर बघायला गेलं तर ऑपरेशन थिएटर आहे, तिथं अनेक किचकट शस्त्रक्रिया, अनेक सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया त्या ठिकाणी होतात. म्हणजे अनेक स्पेशालिटी डॉक्टरांच्या व्हिजिट असतात, फिजिओथेरपी डिपार्टमेंट असेल, एक्सरे डिपार्टमेंट असेल, आणि अनेक ज्या शहरी भागात ज्या सुविधा भेटतात त्या ठिकाणी आम्ही जाण्याचा प्रयत्न केलाय. वा, मला असं वाटतं की हे अतिशय महत्वाचं पाऊल आहे जे तुम्ही उचलले, कारण की व्यवसाय आणि वैद्यकीय क्षेत्र हे तुम्हाला दोन्ही याची सांगड मिळालेली आहे आणि ती तुम्ही घालताय आणि गावातल्या ग्रामीण भागातल्या सगळ्या पेशंट्सना, लोकांना, नागरिकांना त्या सुखसुविधा मिळाव्यात यासाठी पुढाकार घेताय आणि त्या अशाच पद्धतीने तुम्ही घेत राहाव्यात अशा मी तुम्हाला शुभेच्छा देते. तुमच्या सगळ्या व्यवसायांसाठी शुभेच्छा देते. तुम्ही आलात, आमच्याशी गप्पा मारल्यात, प्रेरणा दिली, याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. मित्रांनो, जाता जाता मी एवढंच सांगेन की डॉक्टर नंदकिशोर यांनी सांगितलं की त्यांना खरं तर प्रेरणा कुठूनही मिळत नाही आणि त्याच प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की ती प्रेरणा त्यांना सगळीकडे मिळते. तर अशीच एक आयडल व्यक्तिमत्व आज आपल्या बरोबर गप्पा मारायला होती. मला खात्री आहे की त्यांच्या जीवनातून तुम्हाला नक्कीच एक प्रेरणा मिळाली असेल. सध्या इथेच थांबूया. अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला भेटूयात पुढच्या भागामध्ये. तुम्ही पाहत रहा सर्वसामान्य माणसांच्या असामान्य कर्तृत्वाची यशोगाथा मांडणारा हा प्रेरणादायी कार्यक्रम, ज्याचं नाव आहे reseal.in प्रस्तुत यशोस्तुते. यशोस्तुते, यशोस्तुते, यशोस्तुते.